ही एक अप्रतिम सिग्नेचर पैठणी एका ब्राईडसाठी एकांनी विकत घेतली आहे। ती ब्राईड आता पुण्यामध्ये नाहीये, तिला पॅक करून आम्ही ही साडी पाठवतोय। ही पॅकिंग प्रोसेस प्रथाची, आमचं पॅकेजिंग कसं असतं, कशी आम्ही एखादी साडी ब्राईडला पाठवतो, हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। Hello everyone, welcome to Pratha. This is Kavita Koparkar. Pure handloom all over brocade अशी ही अप्रतिम रेड विथ गोल्डन सिल्वर जरी अशी पैठणी आहे, सिग्नेचर पैठणी आहे। ही एका ब्राईडसाठी सिलेक्ट झालेली आहे। प्रथामध्ये अशा एक से एक प्युअर हँडलूम साड्या तुम्हाला बघायला मिळतील। अशी एखादी साडी बनायला कमीत कमी 6 आणि मॅक्सिमम 12 महिने लागतात हँडलूमवरती। सिंगल वीव असते, ह्याच्यासारखी दुसरी होणं डिफिकल्ट असतं, झाली तरी अनेक दिवस ती आपल्याला मिळणार नाही। पण अशी साडी एखाद्या ब्राईडनी चूज केली की मला खूप आनंद होतो, कारण इतकं मेहनतीने हे क्युरेशन केलेलं आहे प्रथामधल्या साड्यांचं की ती साडी एका ब्राईडला आवडली आहे, एका नवऱ्या मुलीला आवडली आणि ती तिच्या लग्नात, तिच्या आयुष्यातल्या स्पेशल ओकेजनला ही साडी नेसणार आहे, यासारखा आनंद दुसरा नाही। ही साडी आता मी पॅक करते। प्रथामध्ये आमचं पॅकेजिंग पण खूप प्रेमाने होतं। आमची जी शिपिंग पॅकेजिंग टीम आहे सगळी, मयुरी आज त्या टीममधली माझ्याबरोबर आहे। आम्ही अतिशय प्रेमाने सगळ्या साड्या पॅक करतो आणि क्लायंट्सना पाठवतो। नॉट जस्ट ब्राईड्स, जे कोणी आमच्याकडे ऑनलाईन शॉपिंग करतात त्यांना, पण जेव्हा एखादी ब्राईड शॉपिंग करते आणि तिच्यासाठी ही लग्नाची साडी आम्हाला पाठवायची, तर ते पॅकेजिंग थोडं खास असायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कसं करतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हा प्रथाचा एक स्पेशल हँगर आहे जो आम्ही साडी बरोबर क्लायंट्सना पाठवतो आणि हे हँगर्स थोडे स्पेशल असतात की साडीसाठी म्हणून बनवले गेलेले हँगर्स आहेत की अशीच ही साडी तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवू शकता। सो या हँगरलाच साडी लावून आम्ही पॅक करतो, मी तुम्हाला दाखवणार आहे। अशी ही साडी हँगरला लावली आहे। आता वी ट्राय टू अवॉइड प्लास्टिक ॲज मच ॲज पॉसिबल। जेव्हा लांब कुठे साडी पाठवायची असते तेव्हा फक्त वरनं एक प्लास्टिकचा कोट येणं गरजेचं असतं, कारण चुकून ओलं झालं, भिजलं तर साडीला इजा झाली नाही पाहिजे, त्यामुळे तो एक फक्त लेअर प्लास्टिकचा नेसेसरी असतो। अदर दॅन दॅट प्रेफरेबली आम्ही प्रथाच्या पॅकेजिंगमध्ये प्लास्टिक अवॉइड करतो। अशा प्रकारच्या मलमलच्या बॅग्स हँडलूम साडीजबरोबर आम्ही तुम्हाला देतच असतो। ज्यांनी ऑनलाईन शॉपिंग केलं आहे, ज्यांनी प्रथामध्ये इथे सुद्धा शॉपिंग केलं आहे त्यांना माहिती असणार आहे। पण ही एक स्पेशल बॅग आम्ही डिझाईन केलेली आहे मेनली आमच्या सिग्नेचर साडीजसाठी, की ही तुम्ही तुमच्या साडी जर ह्याच्यामध्ये ठेवली तर अशीच्या अशी तुम्ही हँगरला लावू शकता। सो आता या बॅगमध्ये साडी पॅक करतोय। सो अशीच्या अशी तुमची साडी हँगरला राहू शकते। छान ब्रीदेबल असं हे फॅब्रिक आहे, याच्यामध्ये कुठली साडी आत आहे ते तुम्हाला दिसेल ही साडी हँगरला लावल्यानंतर। आणि ह्याला एक छोटासा लूप पण केलेला आहे ह्या बाजूला। जर ही साडी हेवी आहे असं वाटलं तर तुम्ही हँगरमध्ये अशी लावून देखील तुमच्या वॉर्डरोबमध्ये ती ठेवू शकता। सो हे नंतरचं तुमच्या वॉर्डरोबमध्ये साडीची काळजी घेतली जाईल ह्याची खात्री बाळगण्यासाठी आम्ही केलेलं आहे। आता बॉक्समध्ये पॅक करूया। सो ही तर साडी ठेवली आपण, पण याच्याबरोबर आम्ही प्रथाच्या साड्यांबरोबर हे एक वॉर्डरोब फ्रेशनर पण देतो। जस्ट तुम्हाला तुमचं वॉर्डरोब छान राहण्यासाठी एक आमच्याकडनं छोटीशी भेट। सो अशा प्रकारचे वॉर्डरोब फ्रेशनर्स तुम्हाला प्रथाकडून मिळतात। सो हेही आपण ह्या ब्राईडसाठी पाठवतोय। त्याच्यानंतर एक माझ्याकडून छोटीशी भेट, तिच्या लग्नासाठी छान गुड विशेस आमच्याकडनं अशा पद्धतीने, आणि एक पर्सनल नोट मी तिला लिहिलेली आहे। तर ही पर्सनल नोट सुद्धा मी तिच्यासाठी या बॅगमध्ये ठेवतेय।
अशा पद्धतीने ही छान सिग्नेचर पैठणी आपण पॅक केलेली आहे आणि ही ब्राईडला पाठवतोय. जर इथे स्टोअरमध्ये द्यायचं असेल तर आम्ही ती त्या बॅग्समध्ये क्लायंटला देतो, हँडओव्हर करतो. पण आज मी ती बॅगमध्ये भरत नाही आहे, कारण ह्याच्यावरनं आपल्याला एक प्लास्टिक लेअर लावून कुरिअर पॅकिंग करायचं आहे. सो प्रथामधनं तुम्ही जेव्हा साडी घेता तेव्हा तुम्हाला जी तेवढी आवडलेली असते, तुम्हाला ती जितकी स्पेशल वाटत असते तेवढीच स्पेशल ती आमच्यासाठी सुद्धा असते. आणि त्याची ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला ती साडी पाठवतोय, जो एक्सपिरियन्स तुम्हाला त्याच्यातनं मिळतोय, हा तुमच्यासाठी कायमचा असणार आहे. त्यासाठीच ही पॅकेजिंगवरची मेहनत आहे. स्पेशल साडीजसाठी स्पेशल पॅकेजिंग आम्ही करतो, थॉटफुल गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करतो, त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी मला आशा आहे. अशा पद्धतीचे कुठले व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील, प्रथामधल्या आतल्या गोष्टी काय काय तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, हे नक्की सांगा. प्रथा बाय कविता कोपरकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.